चला नवली संघ कर्णधार प्लीज यायचे, नक्कीच आपल्याला सन्मानित करण्यात येईल. कर्णधार प्लीज यायचे, नक्कीच या स्पर्धेची आठवण म्हणून नक्कीच कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण कौशिकला बघतोय. चला प्लीज व्हॉलेंटियर्स विनंती असेल हा सन्मान मात्र आपण करायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मयूरला आपण बघतोय तर एका बाजूला प्रणित यावेळेस मात्र सॉफ्ट हँडेड सिंगल. मयूर मात्र नक्कीच स्ट्राईक एंड रोटेट करतोय. मयूरचा विचार केला तर नक्कीच मयूरकडे सुद्धा लेदर क्रिकेट म्हणा ओव्हरआर्म क्रिकेटचा अनुभव आहे, परंतु आज वेऊरच्या क्रीडांगणावरती मात्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. संकेत नक्कीच आपण बघतोय फलंदाजी मार्क वरती एक युवा सितारा. ड्राईव्हचा फटका चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल नक्कीच डिक्लेअर रिझन वरती. संकेत मात्र नक्कीच स्ट्राईक एंड रोटेट करताना आपण बघतोय. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडेड सिंगल घेण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला डांबवलं जात आहे. निर्धावची मात्र नक्की सांगता आपण बघतोय. धावफलकाचा विचार केला. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. यावेळेस मात्र नक्की सॉफ्ट हँडेड सिंगल. यावेळेस मात्र स्वीपचा फटका. चेंडू निघून जाईल. 1 धावेसाठी. फटका नक्कीच चांगला होता, परंतु अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्या रिस्ट्रिक्शनच्या रूपामध्ये मात्र नक्कीच आपण बघतोय. धावफलकाचा विचार केला. 8 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहे. संख्येच्या फळीतून मात्र नक्कीच अजूनपर्यंत आपण चांगले स्ट्रोक पाहिले. चौकारामध्ये मात्र नक्कीच एकच कन्वर्ट झाला, परंतु अजूनपर्यंत चांगले टायमिंग. धावफलकाचा विचार केला. 8 ऑन द स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. चला पंच थांबायचं 2 मिनिटं. आपण एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचे ज्याला मात्र नावं माहिती असायला हवी आहेत. रुपेशला नक्कीच इंट्रोड्यूस केलं जात आहे. नक्कीच युट्यूब लाईव्ह पद्धतीचे सामने आपण बघतोय, बंधनकारक असणार आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे पॉइंट रिजन वरती. 1 धावेने नक्कीच समाधानी व्हावं लागेल. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल बॉक्स आउटच्या रूपामध्ये. बडी मछली जाल में. यस डीजे. दरिया में सरे आओ जाओ, पेपर में ऊपर है मेरा नाव गाओ, टाइगर और टार्जन भी सारे जाओ म्याओ, किलर मी डैशिंग रे मजे आओ भाव, एरिया में राव दगडूचा नाव, खरीदारी नक्यावरी धून बजी जाए रे. यावेळेस मात्र नक्कीच विकेटचं पतन. गडी बाद.
लेगस्टिकच्या बाहेर नक्कीच चेंडू हाताला जाते. पंच सूरज उपाध्याय मात्र नक्कीच प्ले मध्ये आणलं जात आहे अवांतरच्या रूपामध्ये. एक धाव. फलंदाजी मार्क वरती नक्कीच आपण रिंकेशला बघतोय. सॉफ्ट हँडेड सिंगल. स्ट्राईक एंड मात्र रोटेट केलं जात आहे. संयम मात्र नक्कीच रिंकेशच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. धावफलकाचा विचार केला. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. स्टेट डाऊन द ग्राउंड. चुकी केली जाते. गच्चावर क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. क्लासिकल दमदार असरदार युनिक चौकारासाठी. धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 15 धावींवरती. 15 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. संकेतच्या फळीतून मात्र हा नक्कीच दुसरा चौकार होतो. चेंडूचा विचार केला. येणाऱ्या अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. संपर्क चांगला झाला नाही. क्षेत्ररक्षक मात्र नक्की जिथपर्यंत शॉर्ट पॉइंट वरती चेंडूला चेस करेल 1 धाव निश्चितच अर्जित केली जाते. धावफलकाचा विचार केला. 16 धावा धावफलकावरती आहेत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु नक्कीच पंच इशारा दर्शवतात लेग बाईसचा. लेग बिफोर द विकेट नक्कीच आपण बघतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये थारा नाहीये. 1 धाव नक्कीच लेग बाईसच्या रूपामध्ये कंप्लीट केली जाईल. धावफलकाचा विचार केला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. जाऊया मिस्टर डीजे कडे. कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा शिवराज्य वेऊर चषक 2023. रोशनला इंट्रोड्यूस केलं जाते. लेग ब्रेकचा चेंडू. चेंडूला पाठवलं जातं रिंकेशच्या फळीतून. चेंडू निघून जाईल. धन 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 ओव्हर द रोप. 4 धावांसाठी यस डीजे. धावफलकाचा विचार केला. जाऊन पोहोचेल तब्बल 21 धावेवरती. एक चांगली पार्टनरशिप अजूनपर्यंत आपण पाहतोय. प्रेशर मात्र आता मात्र गोलंदाजावरती असणार आहे. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात आहे. 1 धाव नक्कीच रोखू जाऊ शकली नाहीये. 22 ऑन द स्कोर कार्ड. संकेतचा विचार केला. नक्कीच अजूनपर्यंत वैयक्तिक 2 चौकार ज्याच्या फळीतून आले त्यालाच आपण फलंदाजी मार्क वरती बघतोय. अजूनपर्यंत मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. सॉफ्ट हँडेड सिंगल. स्ट्राईक एंड मात्र नक्कीच रोटेट केलं जाते. धावफलकाचा विचार केला. 23 ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा आपण बघतोय मिस्टर रिंकेश. सेन्सिबल क्रिकेटमध्ये ज्याला लाईफलाईन ऑक्सिजन म्हटलं जातं सिंगलचा वापर केला जातोय. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. संपर्क चांगला झाला नाही. यावेळेस मात्र नक्की स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र नक्कीच तटस्थ आहेत. षटकाचा नक्की समाप्ती होताना आपण बघतोय. धावफलकाचा विचार केला. 25 ऑन द स्कोर कार्ड. अजूनही येणारे 6 चेंडू उर्वरित आहे. जाऊया आपण मिस्टर डीजे कडे लगेच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय नोमेन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअरच्या रूपामध्ये. येणारे नक्कीच अजूनही 4 चेंडू उर्वरित आहेत. संकेत मात्र नक्कीच आपण बघतोय अजूनपर्यंत चांगलं टायमिंग करतोय. चला प्लीज सेटलमेंट 11. थोडीशी घाई नक्कीच आपण करायची.
नक्कीच स्वीप करण्याचा प्रयत्न, गडी बाद होतोय. धावफलकाचा विचार केला. विनंती असेल नक्कीच बॉल पास करायचे. धावफलकाचा विचार केला. 28 ऑन द स्कोर कार्ड आहेत. तर आपली सुरुवात करायची आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅक टू दी डगआउट, अजून एक झटका. चला प्लीज यायचं लगेचच. यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम चेंडू नक्कीच अजूनही उर्वरित आहे. धावफलकाचा विचार केला. नक्कीच धावफलक जाऊन पोहोचते 29 धावींवरती. शेवटचा अंतिम चेंडू आहे. धावा धावफलकावरती आहेत. अजूनपर्यंत एका सुसज्ज स्थितीमध्ये आपण बघतोय. या चेंडूवरती आक्रमण केलं जाईल का? फुलर लेनचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव नक्कीच रोखू शकत नाहीये. धावफलकाचा विचार केला. 30 ऑन द स्कोर कार्ड लगावले जातात. 30 धावा धावफलकावरती. जाऊया आपण मिस्टर डीजे कडे, लगेचच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला लगेचच यायचे. 2 फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. प्लीज लगेचच 2 फलंदाज यायचे मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतो 2 फलंदाज दाखल होत आहेत. रुपेश आणि कौशल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला प्लीज पंच सुरुवात करायची आहे लगेचच. गोलंदाजी मार्क वरती नक्कीच आपण रिंकेशला बघतोय. फलंदाजाचा विचार केला. एका बाजूला रुपेश आहे फलंदाजी मार्क वरती स्ट्राइक एंडला, आणि नक्कीच नॉन स्ट्राइक एंड वरती कौशल. रुपेश आणि कौशल
फुलरलेनचा चेंडू पहिल्या चेंडूवरतीच पॅडल स्वीपचा फटका. 1 ने मात्र नक्कीच समाधानी व्हावं लागेल. 31 धावांचा नक्कीच पाठलाग करायचंय. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच स्ट्राईक एंड रोटेट केलं जात आहे. फुलरलेनचा चेंडू सनीला नक्कीच आपण बघतोय चेंडू खाली. निर्धावाने मात्र नक्की सांगता केली जाते. यावेळेस मात्र नक्कीच सॉफ्ट हँडेड सिंगल. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. धावफलकाचा विचार केला. 3 धावा धावफलकावरती आहेत. एक डावखुरा फलंदाज नक्कीच आपण बघतोय. सरळ दिशेने केलेला फटका होता. सनी मात्र नक्की चेंडू खाली येतो. चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम चेंडू आहे. यावेळेस मात्र नक्कीच यष्टी रक्षक चुकी करतोय. धावफलकाचा विचार केला. 4 धावा धावफलकावरती आहेत. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. 4 धावा नक्कीच धावफलकावरती सज्ज होत आहेत. अजूनपर्यंत आपण आजच्या रात्री मधला पहिला पॅनलच बघतोय. थोडस नक्कीच घाई करायची आहे. प्रकाशला नक्कीच इंट्रोड्यूस केलं जात आहे. कट करण्याचा प्रयत्न. फंबल नक्कीच थोडंसं झालं संकेतच्या माध्यमातून, परंतु स्वतःला सावरलं जात आहे. सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली जाते. येस, इट्स गॉन बॅक टू दी डगआउट. अजून एक झटका. कौशलला मात्र नक्कीच बॅक टू दी डगआउट जावं लागेल. नवीन फलंदाज नक्कीच आपण अभिषेकला बघतोय. चला प्लीज थोडीशी घाई करायची, स्पीडअप करायचे. पंच आपल्याला सुद्धा विनंती असेल नक्कीच ताकीद आपण द्यायची आहे. यावेळेस मात्र नक्कीच अवांतरच्या रूपामध्ये यावेळेस मात्र बॅक टू दी पवेलियन, बॅक टू दी डगआउट. लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. जास्त वेळ नक्कीच आपण दौडायचं नाहीये. धावसंख्येचा विचार केला नक्कीच अजूनही स्थिरावलेली ती 6 धावेंवरती. येणारे अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ दिशेने मिस्टर स्वप्नील कुंभार आपण बघतोय. मैदानाच्या बाहेर मात्र जे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये असतात, यावेळेस मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक पुन्हा एकदा चुकी 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 केली जाते. धावफलकाचा विचार केला नक्कीच जाऊन पोहोचते 7 धावेंवरती. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही चेंडूचा विचार केला. अजूनही येणारा शेवटचा अंतिम चेंडू. चला प्लीज प्रत्येक चेंडूवरती मात्र टीम मीटिंग्स अलाउड नाहीयेत. पण आपण सुद्धा ताकीद द्यायची आहे. शेवटचा चेंडू उर्वरित आहे. पॅडल स्वीपचा फटका. चेंडू निघून जाईल. यावेळेस मात्र क्रॅकिंग, दमदार, असरदार येतोय मात्र युनिक चौकार. येस डीजे. दुर्गा
घड्या थँक्यू डीजे. चला प्लीज लगेचच नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करायचे. चला प्लीज कर्णधार. नक्कीच वारंवार आपला कॉल दिला जातोय. 11 धावा धावफलकावरती आहेत. चौकारानंतर मात्र समीकरण बदललं जात आहे. संकेतला नक्कीच आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट. डाऊन द ट्रॅक फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलं जाते. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे की युवा सितारा आपण बघतोय. धावफलकाचा विचार केला. 12 ऑन द स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू लांब आहे. रीच पासून लांब आहे. खराब चेंडू. गॅप नक्कीच आपण बघतोय. इनटू द गॅप्स मध्ये चेंडूला पाठवलं जात आहे. धावफलकाचा विचार केला नक्कीच जाऊन पोहोचते तब्बल 16 धाबींवरती. 16 ऑन द स्कोर कार्ड. रुपेशच्या फळीतून मात्र नक्कीच अजून एक चांगला फटका. अजून एक चांगला टायमिंग. यावेळेस मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेअर रिजन वरती. डाऊन द ट्रॅक नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा विचार केला. अजून येणारा शेवटचा अंतिम चेंडू नक्कीच उर्वरित आहे. यावेळेस मात्र नक्कीच खराब टायमिंग. सनी मात्र नक्कीच चुकी करतोय. धावफलकाचा विचार केला. जाऊन पोहोचते ती 18 धावींवरती. समीकरण असणारे 6 चेंडूत 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. समीकरणाचा विचार केला. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. साहिलला इंट्रोड्यूस केलं जातं. राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र स्वप्नील जोडचा फंबल. रिंकेश मात्र नक्कीच बॅकअप साठी आहे. चेंडूला थांबवलं जात आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. पॅडल स्वीप. समीकरणाचा विचार केला. नक्कीच येणारे अजूनही 4 चेंडू उर्वरित आहेत. 4 चेंडूत 12 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक निर्धाव चेंडूची सांगता होते.
चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. डाऊन द ट्रॅक संकेत आहे, चेंडू खाली, सुरेख क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र नक्कीच संधी होती परंतु खराब फेकी. यावेळेस मात्र नक्कीच विजयश्री संपादन करतो रत्नदीप वेऊर संघ. चला यायचे लगेचच कर्णधार. एका बाजूला आपण बघणार आहोत साई गणेश सातपाडी ब, तर एका बाजूला रत्नदीप वेऊर. कर्णधार लगेचच यायचे. यायचे लगेचच. मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर संकेत गरुड, ज्याने मात्र नक्कीच अफलातून फलंदाजी केली. संकेत गरुड ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नक्कीच सन्माननीय हितेश आचार्य सरांना विनंती असेल सन्मान आपण करायचा आहे. नक्कीच संकेत गरुड मात्र ठरते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला कर्णधार यायचे लगेच. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला असणारे साई गणेश सातपाडी ब, तर एका बाजूला रत्नदीप वेऊर. सेटलमेंट 11 कर्णधार प्लीज यायचे. नक्की सन्मान चिन्ह आपल्याला देण्यात येईल. नक्कीच आपल्यासोबत नक्कीच कर्णधार रुपेश जोडला जातोय. नक्की सन्माननीय रतन कुशवाहा सरांना विनंती असेल की हा सन्मान आपण करायचा आहे. चला लगेच डिसिजन क्लिअर करायचंय.